शाळकरी मुलीचे अपहरण, विनयभंग, आरोपीला 7 वर्षाची सक्त मजुरी. कोल्हापूर जिल्ह्यातील अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 7 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल मारुती कांबळे, वय 24 वर्ष, राहणार मळगे बुद्रुक, तालुका कागल याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ASIM पेरमपल्ली यांनी मंगळवारी दोषी ठरवत 7 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. ही घटना 29 मार्च 2022 रोजी घडली होती. त्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घरातून निघाली होती. याचवेळी आरोपी विशाल कांबळे याने तिचा पाठलाग करत वाटेत अडवले. त्यानंतर मुलीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच तिचे अपहरण करण्यात केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. घटनेनंतर मुरगुड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. शोध मोहीम राबवत आरोपी विशाल कांबळे याला सातारा जिल्ह्यातील भुईज येथून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी आवश्यक पुरावे गोळा करून त्यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम म्हणजेच पोक्सो कायदा तसेच अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट SS इंगळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांचे जबाब, तपासातील पुरावे आणि सरकारी पक्षाने मांडलेल्या मुद्द्याचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड सुनावत अल्पवयीन मुलीवरील गुन्ह्यांबाबत कठोर भूमिका कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी अशा गुन्ह्यांमध्ये तातडीने तपास, प्रभावी न्याय प्रक्रिया आणि कठोर शिक्षा ही अत्यंत आवश्यक असल्याचे निकालातून अधोरेखित झाले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून अशा गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई होत असल्याने पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेला बळ मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.